जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. सार्वभौम चक्रवर्तीन देही असोनी विदेह स्थिती, तो जनको आर्षभान प्रती अतिप्रीती विनवितू. त्यांच्या भेटी सवे उलथले सुख, विदेहासी देहे विन हरिख. तेने हरिखे करुनिया देख, प्रीतीपूर्वक विनवितू. तुमचे सामर्थ्य पाहतान येथ, तुम्ही ईश्वर रूप समस्थ. देह भावे तरी भगवत भक्त, जैसे पार्षद हरीचे. देवो आपुला आपण भक्तू, ऐसा जो कान उपनिषदर्थू. तो साच करोनी वेदार्थू, निज परमार्थू अनुभवा. शिव होऊनी शिवो यजीजे, हे लक्षण तुम्हांसीच साजे. येरी हे बोलची बोलिजे, परी बोलते व्योजे अर्थ न लभे. विष्णूने सृष्टी जे जे सृजने, ते ते तुम्ही पवित्र करणे. मही विचारायाची कारणे, कृपाळूपणे दीनोद्धारा. तुम्ही विचारा विश्व कनवा, परी भेटी होय प्राप्ती तेव्हान. आजी लाधलो तुमची सेवा, उद्भट दैवाथिलो मी. आजी माझे धन्य दैव, आजी माझे धन्य वैभव. आजी धन्य मी सर्वी सर्व, हे चरण अपूर्व पावलो. दुर्लभो मनुष्यो देहो, देहिनां क्षणभंगुर. तत्रापि दुर्लभं मन्ये, वैकुंठ प्रियदर्शनम. मनुष्याचे शरीर प्राप्त होणे दुर्लभ आहे. हे शरीर प्राप्त झाले तरी प्रत्येक क्षणी मृत्यूचे भय असते, कारण हे क्षणभंगूर आहे. म्हणून अनिश्चित मनुष्य जन्मामध्ये भगवंताचे प्रेमी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे भक्तजन संत यांचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते. सकल देहान माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो. त्याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अति दुर्गम. सुकृत दुष्कृत समान समी, तये पावी जे कर्मभूमी. तेची जय पडे विषमी, तये स्वर्गगामी का नरकी. समान कर्मी नरदेह जोडे, तरी समस्तान समबुद्धी न घडे. त्यान समान माझी विषम गाढे, जेने पडे ते ऐका. पापाचा एकू महाचिरा, पुण्ये जोखनी चारा चुरा. समान आलिया तुळा भारा, येणे जन्मे नरा दृढ पाप बुद्धी. वाळू आणि सुवर्ण जोखितान झाल्याही समान. सोनिया लागी वेंचिती धन, वाळू ते जानन घेती फुकट. एकाचे पुण्य अत्यंत थोर, पाप लहान सहान एकत्र. करुणी जोखितान तुळा भार, समान साचार जय होय. आता या ओवींचा अर्थ. सार्वभौम चक्रवर्ती व देहात असून विदेही अवस्थेत राहणारा असा तो जनक राजा, तो त्या ऋषभपुत्रांना अत्यंत प्रेमाने विनंती करू लागला. त्यांची भेट होताच जनकाच्या आनंदाला भरते आले. त्या विदेहाला देहा वाचून संतोष झाला. संतोषापुढे तो मोठ्या प्रेमाने विनवू लागला. तो म्हणाला, येथे तुमचे सामर्थ्य पाहिले तर तुम्ही सर्वजण ईश्वर रूप आहात. देहभावाने पाहिले तर भगवंतांचे भक्त आहात. जणू श्रीहरीच्या प्रभावळीतील सेवक आहात. उपनिषदामध्ये वर्णन केले आहे की देव हा आपला आपणच भक्त आहे. तो तुमच्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवास येतो. शिव होऊन शिवाची पूजा करावी, हे उपनिषदातील तत्व तुमच्या ठिकाणी शोभून दिसत आहे. इतर लोक या गोष्टी तोंडाने बोलतात. श्री विष्णूंनी जे जे निर्माण केले ते ते पवित्र करण्यासाठी दीनजनांचा उद्धार करावा, म्हणून तुम्ही या पृथ्वीतलावरती संचार करीत आहात. जगाच्या कल्याणासाठी तुमचा संचार सुरू असतो. मोठ्या भाग्यानेच तुमची भेट होते. आज तुमची सेवा करण्याची संधी लाभली, हे मी आपले भाग्य समजतो. माझे भाग्य व माझे वैभव धन्य झाले.
आज आपल्या अपूर्व चरणांचा लाभ झाल्यामुळे मी सर्व परीने धन्य धन्य झालो आहे. सर्व देहांमध्ये मनुष्य देह हा दुर्लभ असतो. तो प्राप्त होणे अतिशय कठीण आहे. पुण्य आणि पाप समसमान झाले तर नरदेह प्राप्त होत असतो. पुण्य पाप कमी जास्त झाले तर स्वर्गात किंवा नरकात पडतो. समान कर्माने नरदेह प्राप्त होतो. तरीही सर्व मानवांची बुद्धी सारखी नसते. त्या सम पुण्यपापामध्ये असा विषमभाव कोणत्या कारणाने येतो ते ऐक. पापाचा एक भला मोठा दगड घेऊन तो एका बाजूला घातला आणि त्याच्या बरोबरीला पुण्याचा चाराचुरा घातला व जोखू लागलो आणि ती दोन्हीही सारख्याच वजनाची भरली तर त्या जन्मी त्या मानवाला नेहमी पापबुद्धी होत असते. तराजूमध्ये एकीकडे सोने व दुसरीकडे वाळू घालून वजन केले तर दोहोंचा भार समसमान होतो. त्यांतील सोने घेण्यासाठी लोक पैसे खर्च करतात व वाळू फुकट दिली तर घेत नाही. याच्या उलट एकाचे पुण्य फार मोठे आहे. लहान सहान पापांची भर घालून त्याचे प्रमाण सारखे झाले आणि त्याला मनुष्य जन्म मिळाला. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.